सप्रेम नमस्कार। आज मी एक अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि आपल्या भारत देशाच्या भविष्याशी निगडीत अशा विषयावर बोलण्यासाठी उभा आहे। बालविवाह मुक्त भारत आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी। बालविवाह म्हणजे काय? बालविवाह म्हणजे अशा मुला किंवा मुलींचा विवाह ज्या वयात त्यांना लग्न म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय हे समजण्याची पूर्ण क्षमता नसते। आपल्या भारतीय कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलींचा आणि 21 वर्षाखालील मुलांचा विवाह बालविवाह मानला जातो। बालविवाह का करतात? अशिक्षण, गरिबी, कुप्रथा, कुटुंबावर सामाजिक दबाव हे सर्व कारण मिळून एका निष्पाप बालकाचं बालपण हिरावून घेतात आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यावर कायमचं काळजावर टाकतात। बालविवाहाचे परिणाम काय? शारीरिक नुकसान, लहान वयात मातृत्वाची जबाबदारी येते, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो। मानसिक त्रास, समजून न येणाऱ्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ, शिक्षणाचा अडथळा, शिक्षण अर्धवट राहते, आयुष्यभर अज्ञानाची साखळी तुटत नाही, स्वतंत्र हरवते, स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क हिरावून घेतला जातो। विद्यार्थी मित्रांनो, कायदे आहे, योजना आहे, पण शासनाने किंवा पोलिसांनी याचा बंदोबस्त करायचा नसतो। बालविवाह थांबवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची, आपल्या समाजाची आणि विशेषतः तरुण पिढीची सामाजिक जबाबदारी आहे। आपण काय करू शकतो? बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवणे, शिक्षणाचं महत्त्व समाजात पोहोचवणे, गरजूंना पालकांना मार्गदर्शन करणे आणि आपल्या गावातून किंवा घरातून याची सुरुवात करणे। बालपण हे खेळण्याचं, शिकण्याचं, स्वप्न बघण्याचं वय आहे, लग्नाचं नव्हे। बालपण हे खेळण्याचं, शिकण्याचं, स्वप्न बघण्याचं वय आहे, लग्नाचं नव्हे। खऱ्या अर्थाने भारताची प्रगती हवी असेल तर प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता ही प्राथमिकता हवी। आपली नजर चुकली तर कोणाचं तरी आयुष्य भरकटू शकतं। आपली नजर चुकली तर कोणाचं तरी आयुष्य भरकटू शकतं। प्रत्येक लहानशी कृती समाजात मोठा बदल घडवू शकते। प्रत्येक लहानशी कृती समाजात मोठा बदल घडवू शकते। एक बालविवाह थांबवणे म्हणजे काय? बालविवाह थांबवणे म्हणजे काय? एका मुलीला शिक्षणाची संधी देणे, एका मुलाला जबाबदार नागरिक बनवणे, एका कुटुंबाला आणि समाजाला अंधश्रद्धेपासून वाचवणे आणि एक स्वाभिमानी भारत घडवणे अशीच एक कल्पना करा। एका गावात 12 वर्षाची मुलगी राहत होती। तिचे नाव मानसी असे होते। तिचे आई वडील फार गरीब होते। त्यांच्या मनात विचार आला, हिचं लग्न लावून मोकळं व्हावं, पण ती ओरडते, रडते, आई ग मला अजून शाळा शिकायची, पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही। तिचं बालपण, तिचं भंग झालेलं स्वप्न, कधी साजरं व्हायचं ते शिक्षण, पण साजरं होतं ते लग्न। ही फक्त मानसीचीच नाही तर हजारो मुलींची कथा आहे ज्यांचं आयुष्य वयाच्या अगोदरच गळून पडलं समाजाच्या चुकीच्या विचारांनी। पण या सगळ्यामध्ये दोष कोणाचा? आपल्या आई वडिलांचा, गावाच्या परंपरेचा की आपल्या शांत राहण्याचा? आपल्या शांत राहण्याचा। चुकीची गोष्ट बघूनही आपण काही करत नसलो तर आपणही त्या चुकीत सहभागी असतो। स्थानिक पातळीवर समजावून सांगणे, जनजागृती करणे, गरज असल्यास पोलिसांना कळवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे। प्रत्येकाला विचारायचे आहे, आपल्या बहिणीचं, लेकीचं लग्न 12व्या व 13व्या वर्षी झाले असते तर आपण काय केले असते? ती शाळेतून येऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची। आज तीच स्वयंपाकघरात नाजूक हाताने भाकरी थापते। बालविवाह म्हणजे एका निरागस चेहऱ्यावर जबरदस्तीने सासरचं कुंकू लावणे। ती अजूनही बाहुली सोबत खेळते आणि तुम्ही तिला संसाराचे डाव शिकवताय। तिचं बालपण कुठे गेलं? तिची झोळीत खेळणारी बाहुली कुठे हरवली? तिला शाळेत पाठवण्याऐवजी तिचं लग्न करून देणे हे एक पालकत्व नाही, तो एक गुन्हा आहे। प्रत्येक मुलगीला शिकण्याचं बळ असतं, आपण तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो। शिक्षण ती चावी आहे जी प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांचे दार उघडे करून देते। तिला डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शिक्षक बनायचे असते, पण आपण तिचं संपूर्ण आयुष्य चुलीपुरतं मर्यादित करून टाकतो। आपण आज पुढे आलो तर उद्या हजारो मुली हसतील, शिकतील, शाळा पूर्ण करतील, आपल्या पायावर उभ्या राहतील आणि आपल्या विचारांनी कोणाच्या तरी आयुष्यात फुल फुलतील। मुलगी फक्त साडी नेसून संसार करणारी नाही, ती आज कल्पना चावला अंतरावर झेपवली। पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटन मध्ये भारताचे नाव उंचावले।
सुनीता विल्यम अंतरावर राहिले. ह्या सगळ्यांनी हे सिद्ध केलंय, मुलगी म्हणजे एक साधं मुलगीचं रूप नाही, तर ती एक देवी आहे. प्रत्येक मुलीमध्ये शिक्षणाचं बळ असतं. शिकलेली मुलगी स्वतःचा निर्णय घेऊ शकते. ती आत्मनिर्भर बनते आणि एक सशक्त समाज घडवते. सड़क हो या घर का आंगन, सड़क हो या घर का आंगन, हर जगह हो उसका मन प्रसन्न. सड़क हो या घर का आंगन, हर जगह हो उसका मन प्रसन्न. हक है उसे खुलकर जीने का, हक है उसे खुलकर जीने का. डर ना हो किसी साये का, डर ना हो किसी साये का. चला एक पाऊल पुढे टाकू, बालविवाह मुक्त भारत घडवू. चला एक पाऊल पुढे टाकू, बालविवाह मुक्त भारत घडवू. मुलींचं आयुष्य वाचू, कारण तेच आपलं खरं कर्तव्य आहे. मुलींचं आयुष्य वाचू, कारण तेच आपलं खरं कर्तव्य आहे. बालविवाहाला द्या निरोप, बालविवाहाला द्या निरोप. सावित्रीबाईचं घ्या आदर्श रूप, सावित्रीबाईचं घ्या आदर्श रूप. शिवराय घडले जिजाऊंच्या संस्काराने, शिवराय घडले जिजाऊंच्या संस्काराने. मुलींना वाढवा स्वाभिमानाने, मुलींना वाढवा स्वाभिमानाने. जाता जाता एवढंच बोलेल, पढ़ेगी बेटी बढ़ेगा देश, पढ़ेगी बेटी बढ़ेगा देश. भारत माता की वंदे वंदे. सर्व शूरवीरांना मी वंदन करतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.